नमस्कार बालमैत्रिणींनो. आज रविवार. आजचा आपला विषय शारीरिक शिक्षण आणि आरोग्य. आणि मी तुमच्या या विषयाची शिक्षिका एम.ए. जाधव मॅडम. आज आपण क्रिकेट या खेळाविषयी थोडक्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने माहिती घेणार आहोत. बालमैत्रिणींनो, तुम्हाला माहीतच आहे की टी व्हीवर क्रिकेटची मॅच असली की घरात आपले वडील भाऊ टी व्हीसमोर बसून एकटक लावून मॅच पाहण्यात गुंग असतात. असे प्रत्येकाच्या घरात असतं बरं का. आणि याचे कारण तुम्हाला माहीतच आहे. क्रिकेट हा खेळ सर्वांनाच आवडतो, पाहायलाही आवडतो आणि खेळायलाही आवडतो. अगदी छोट्या छोट्या गल्लीबोळात हा खेळ मुले खेळत असतात. तुम्हालाही हा खेळ खेळायला आवडतो ना? तर मग आपण आज या खेळाविषयी माहिती बघूयात. आधी आपण क्रिकेटचे मैदान कसे असते किंवा आपल्या लहान मुलांच्या खेळासाठी हे मैदान कसे असावे ते आपण बघू. 60 मीटर लांबी व 40 मीटर रुंदी असलेले आधी क्रीडांगण म्हणजे ग्राउंड आखून घ्या. त्याच्या मध्यभागी 18 मीटर लांबी व पुरेशी रुंदी असलेली खेळपट्टी तयार करा. म्हणजे ही धावपट्टी असते रन काढण्यासाठी. खेळण्याकरता 6 स्टंप, 1 टेनिसचा बॉल व 1 किंवा 2 क्रिकेटच्या बॅट असल्या तर सामान्यतः 1 किंवा 2 क्रिकेटच्या बॅट्स असाव्यात. आणि प्रत्येकी 11 खेळाडूंचे 2 संघ तयार करा. आता हा खेळ खेळायचा कसा ते आपण बघूयात. प्रथम नाणेफेक करून खेळाला सुरुवात केली जाते. नाणेफेक जिंकलेल्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग स्वीकारल्यास दुसरा संघ गोलंदाजी म्हणजेच बॉलिंग स्वीकारतो व क्षेत्ररक्षणही करतो म्हणजेच फिल्डिंग करतो. एका संघाचे सर्व बॅटिंग करणारे खेळाडू म्हणजे फलंदाज बाद झाल्यावर किंवा गोलंदाजांनी म्हणजेच बॉलरनी टाकलेले मर्यादित षटके ओव्हर पूर्ण झाल्यावर क्षेत्ररक्षण संघ फलंदाजी बॅटिंग सुरू करील व म्हणजेच बॅटिंग सुरू करील. फलंदाज संघ गोलंदाजी व क्षेत्ररक्षण करील. म्हणजे जो बॅटिंग करणारा संघ होता तो बॉलिंग करेल आणि फिल्डिंग पण करेल. त्यानंतर बॉलिंग करणारे जे खेळाडू आहेत ते खेळाडू हा खेळ खेळताना क्षेत्ररक्षण करतील. त्यात जो खेळाडू जास्त धावा करील तो संघ विजयी ठरत असतो. आणि त्यासाठी आता जागा, साधने आणि वेळ यावर मर्यादा असल्यास म्हणजेच तुम्ही जर एकटे असाल, ग्राउंड छोटं असेल तर तुम्ही भिंतीवर स्टंपचे चित्र रेखाटून आणि अचूक चेंडू फेकून या कौशल्याचा सराव करू शकता. किंवा 2 किंवा अधिक खेळाडूंमध्ये चेंडू फेकणे, झेलणे या कौशल्यांचा सुद्धा तुम्हाला सराव करता येईल. किंवा बॅटिंग करणे किंवा बॉल झेलणे याचा सुद्धा सराव तुम्हाला एकट्यामध्ये किंवा तुम्ही 2-3 मैत्रिणी असाल त्यांच्यामध्ये करता येऊ शकतो. असा हा खेळ सर्वांनाच आवडतो आणि आपण हा खेळ खेळून आनंद मिळूयात. धन्यवाद.